नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा. हे आलेलं वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, यशाच्या वाटचालीच्या दिशेनं आणि आरोग्य संपन्न असं जाओ, हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आजचा हा दिवस आहे आपल्या नवीन वर्षाचा सुरुवातीचा पहिला दिवस आणि आजची सकाळ झालेली आहे एक मनमोहक सकाळ, सकारात्मक सकाळ. तसं तर प्रत्येक दिवस हा सकारात्मक असतोच, पण आपल्या मनावर असतं. आपल्या मनामध्ये जर असे सकारात्मक आणि चांगले विचार असतील तर सारी सृष्टी आपल्याला सकारात्मक दिसू लागते. तर स्वामींच्या कृपेने आपण सगळ्यांनी 2024 या वर्षाला निरोप दिलेला आहे आणि 2025 या नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. तर आशा करते की हे आलेलं नवीन वर्ष सगळ्यांना सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं तसेच आरोग्य संपन्न असं जाऊ. तर संकट आणि वेदना, दुःख हे तर आपल्या आयुष्याचा भाग असतं, नाही का? म्हणजे सगळे दिवस हे सारखे नसतातच. जसं सुख असतं तसं दुःख असतं. जसे की सृष्टी घडत असताना, सृष्टीची वाटचाल सुरू असताना सृष्टीचे सुद्धा काही नियम असतात. तर तसेच आपल्या आयुष्याचे सुद्धा काही नियम असतात. तर आज मी छान असं एक हॉलिवूडचं मूवी बघत आहे आणि अधूनमधून जरा फ्रेश होण्यासाठी असे काही मूवीज म्हणजे मला आवडतात ते मी बघत असते. तर आता संध्याकाळ झालेली आहे, आपल्या नवीन वर्षाची संध्याकाळ. तर आज मी छान अशा सगळ्या देवी देवतांच्या आरत्या करून घेणार आहे आणि त्यानंतर नित्यसेवा करून घेणार आहे. तर देवाजवळ एकरूप होण्यासाठी, गुरूंजवळ एकरूप होण्यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आपल्या नित्यसेवा, स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये बऱ्याच अशा आरत्या आहेत, म्हणजे सकाळच्या आहेत, संध्याकाळच्या आहेत. तर आपण त्या वेळेला त्या आरत्या करू शकतो आणि मी सुद्धा याच पुस्तकातून बघून आरत्या करते. तर आज वर्षाचा पहिला दिवस आणि म्हणूनच उभं राहून आरत्या करत आहे. तर मगाशी मी सांगितलं की आयुष्य म्हणजेच सुख आणि किंवा दुःख या ठराविक गोष्टी अशा नसतात, तर दोन्ही गोष्टी या सुरूच असतात. म्हणजे दिवस आणि रात्रीचा क्रम जसा सुरू असतो ना, तसंच अगदी आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येत जात असतात. आणि म्हणूनच ठराविक एकाच गोष्टीची आपण आशा कधीच बाळगायची नसते. तर आपल्या गुरूंजवळ नेहमीच प्रार्थना करायची की येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुमच्या सहवासाने, सोबतीने, आशीर्वादाने, खंबीरपणे सामोरं जाण्यासाठी आम्हाला बळ द्यावं. तर असाच आपला हा प्रवास जो असतो आयुष्याचा हा सुरू असतो. आणि या प्रवासामध्ये बळ मिळण्यासाठी गुरूंची सेवा फार महत्त्वाची असते. तर आज मी आपल्या स्वामी महाराजांना मुजरा देखील करत आहे आणि अशा पद्धतीने मी मुजरा करते, तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावं. मागे एका जुन्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, पण तो व्हिडिओ फार मागे राहिलेला आहे आणि आता बरेच नवीन कुटुंब सदस्य येत आहेत, तर म्हटलं की पुन्हा एकदा दाखवावं. तर खूप सुंदर अनुभूती होती आणि अशा प्रकारे आजचा दिवस
वर्षाचा पहिला दिवस खूप छान असा व्यतीत झालेला आहे। तर नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की आजच्या दिवसाची म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची पूजा कशी केली आहे। अगदी नेहमीप्रमाणेच केली आहे, पण आज मी उभ्याने सगळ्या आरत्या म्हटलेली आहे आणि कर्पूर आरती केलेली आहे। कसं असतं की नेहमीचे दिवस सारखेच वाटतात आपल्याला, पण नवीन वर्षाची सुरुवात ही आपण भक्तीच्या माध्यमातून आध्यात्मिक मार्गावरून जर केली तर सगळा संपूर्ण जो प्रवास असतो वर्षभराचा तो अगदी सुखकर आणि म्हणजे कधीही संकट असतील किंवा वेदना असतील तरी सुद्धा स्वामी आपल्या सोबत असतात। आणि म्हणूनच वर्षाची सुरुवात छान अशी केलेली आहे, नित्यसेवा करून झालेली आहे आणि जे काही केलंय ते सगळं काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे। आजच्या दिवसाची सुरुवात तर खूपच सुंदर झाली। छान असा नयनरम्य असा सूर्योदय झाला होता आणि आभाळामध्ये केशरी रंग उधळले जात होते, तर खूप छान अशी अनुभूती असते। तर म्हणतात ना, आपलं मन जर सकारात्मक असेल तर आपल्याला सृष्टीमध्ये सगळीकडे अगदी सकारात्मकताच दिसते आणि मनामध्ये जर चुकीचे विचार असतील तर मग सगळी सृष्टी देखील आपल्याला नकारात्मक वाटू लागते। तर म्हणूनच सुरुवात ही आपल्या मनापासून अंतःकरणापासून अगदी सकारात्मकतेने केली पाहिजे आणि या वाटेवर प्रवास करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गोष्टीची फार महत्त्वाची गरज असते आणि त्यासाठी आपण सगळे आपल्या गुरूंची भक्ती करतो, पूजा अर्चना करतो, नित्यसेवा करतो। काही सणासुदीचे दिवस असतील तर अजून काही असतं, गुरुचरित्र पारायण असतं, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असतं तर ते देखील असतं। पण नित्यसेवा किंवा आपल्या मनामध्ये अखंड नामस्मरण सुरू ठेवलं तरी काहीच हरकत नाही। पण आज 1 तारखेपासून मी छान अशी सुरुवात केलेली आहे, म्हणजे सगळं काही अगदी आळस वगैरे सगळं झटकून दिलेलं आहे। म्हणजे कसं नववर्षाची सुरुवात अगदी पॉझिटिव्ह केली ना की संपूर्ण वर्षभर आपल्याला ती ऊर्जा मिळत राहते। तर अशी मी सुरुवात केलेली आहे आणि जे नवीन काही सबस्क्रायबर असतील तर त्या सगळ्यांना सांगू इच्छिते, आपल्या नवीन कुटुंब सदस्यांना, की मी एक लेखिका आणि कवयित्री आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी मला घडवलंय, स्वामी घडवत आहेत आणि तेच घडवत राहतील, कारण आपण सगळेच स्वामी भक्त आहोत आणि स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर मार्गावरच आपल्याला प्रवास करायचा आहे। तर वाचन सुद्धा माझा एक छंद आहे, म्हणजे असं नाही की लेखिका आहे म्हणून लिखाणच करते, तर माझ्याकडे अनेक अशी पुस्तकं आहेत आणि अजूनही मला मागवायची आहेत। नवीन वर्षाचे बरेच संकल्प आहेत, तर त्यापैकी एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वाचन, आणि वाचन हे नेहमीच माझ्या आयुष्याचा भाग असतो आणि वाचनासाठी लागणारा वेळ हा अजून वाढवायचा असं माझा मानस आहे। तर आता सध्या मी हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे, शपथ वायुपुत्रांची। तर हे जे पुस्तक आहे ना ते भगवान शिवाच्या आपल्या महादेवांच्या चरित्रावर आधारित जी सिरीज आहे 3 पुस्तकांची त्यातलं 3रं पुस्तक आहे। 2 पुस्तकं माझी त्यातली वाचून झालेली आहेत आणि अनुभव विचाराल ना या वाचनाचा तर अगदी स्वर्गीय अनुभव आहे। तर तुम्हाला देखील आवड असेल ना वाचायची तर नक्कीच वाचा। ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर ही पुस्तकं उपलब्ध आहेत। तर अशा पद्धतीने सगळी सकारात्मक सुरुवात आहे। लिखाणाचा जोर वाढलेला आहे आणि लिखाण म्हणाल तर प्रतिलिपीवर माझं लिखाण असं, माझ्या बऱ्याच कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, लेख आहेत, कविता आहेत। तर प्रतिलिपीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेच, म्हणजे आपल्या चॅनलच्या प्रोफाईलमध्ये, तर तिथे जाऊन तुम्ही माझ्या प्रोफाईलला प्रतिलिपीच्या फॉलो करू शकता। बरीच वर्ष मी लिखाण करत होते तर कुठल्याही मोबदल्याशिवायच करत होते, 5-6 वर्ष तरी मी असंच करत होते, फक्त माझा छंद जोपासत होते। म्हणजे मला याच क्षेत्रामध्ये काम करायचं होतं, पण असं काही माहीत नव्हतं की मी याच क्षेत्रामध्ये पुढपर्यंत काम करू शकेन। पण आज मला सांगताना खूप आनंद होत आहे 2025च्या पहिल्या दिवशी की मी लिखाणाच्या क्षेत्रातच काम करते आहे आणि हेच माझं पॅशन आहे, हेच प्रोफेशन आहे। तर हे देखील सांगताना तुम्हाला खूप मला आनंद होत आहे।
तर असंच पॉझिटिव्ह राहा सगळ्यांनी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.